नाशकातला सात पीर दर्गा अनेक दिवसांपासून वादात आहे। हा दर्गा कारवाई अंतर्गत तोडला जाण्यापूर्वी काय घडलं ते लक्षात घ्या। अनधिकृत दर्ग्याचा मुद्दा फेब्रुवारीमध्ये चर्चेमध्ये आला होता। या अनधिकृत बांधकामाच्या विरोधामध्ये सकल हिंदू समाज आक्रमक झाला। वक्फ बोर्डासह उच्च न्यायालयामध्ये मुस्लिम एकता मंडळानं दर्ग्याचं बांधकाम वाचवण्यासाठी धाव घेतली। मात्र ठोस पुरावे न देता आल्यानं न्यायालयानं मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळली। 1 एप्रिललाच नाशिक महापालिकेनं 15 दिवसात दर्ग्याचं अनधिकृत बांधकाम हटवण्याची सूचना केली होती। ती न पाळल्यास 16 एप्रिलला कारवाई अपेक्षित होती। तशा प्रकारची हालचाल झाली आणि पोलिसांनी बंदोबस्त लावता जमावाकडून पोलिसांवर जोरदार दगडफेक सुरू झाली। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना आधी सौम्य लाठीमार करावा लागला, पण दगडफेक सुरूच राहिली। त्यात पोलीस जखमी झाले। पोलिसांनी 8 जणांना ताब्यात घेतलं। पहाटेपासून म्हणजे बुधवारी पहाटेपासून अनधिकृत दर्गा पाडण्यासाठीची सुरुवात पुढे गेली।